नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक घरगुती उपाय शेअर करणार आहे, जो प्राचीन पारंपरिक औषधोपचारांचा एक भाग मानला जातो आणि अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित आहे. हा घरगुती उपाय विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे सतत हाडांमध्ये वेदना, ताठरपणा, जडपणा किंवा मग सांध्याच्या समस्यांनी त्रस्त आहे. ही पद्धत हळूहळू या समस्या आतून कमी करण्यास मदत करते आणि शरीराला पुन्हा हलकं, चपळ आणि सक्रिय बनवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. जरी मी यापूर्वी विविध आरोग्य संबंधित आजार आणि शारीरिक समस्यांवरती व्हिडिओ बनवले असतील, ज्यात प्रत्येक आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि त्यावर अनेक आयुर्वेदिक व घरगुती उपाय सांगितले आहे, तरी सुद्धा आज मी तुमच्यासोबत जो घरगुती उपाय शेअर करत आहे तो इतर अनेक उपायांपेक्षा सोपा आणि अधिक प्रभावी सुद्धा मानला जातो. तो इतका सोपा आहे की कोणीही जास्त मेहनत किंवा वेळ न घेता तो पटकन तयार करू शकतो. या उपायाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी फक्त 2 घटकांची आवश्यकता असते. हे 2 घटक इतके सामान्य आहेत की ते तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असतील किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही किराणा दुकानामध्ये काही मिनिटांमध्ये ते सहज मिळतील. तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ काही निवडा. याची तयारी करण्याची पद्धतही खूप सोपी आहे. याचा वापर कोणत्याही वेळी करता येतो आणि ते खूप लवकर सुद्धा तयार होतं. पण मंडळी, इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे सुद्धा आवश्यक आहे. जर तुम्ही मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकली, प्रत्येक ओळ पूर्णपणे समजून घेतली आणि घाई न करता त्याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समावेश केला, तरच तुम्हाला या उपायाचे पूर्ण फायदे मिळतील. तरच तुम्हाला त्याचे खरे फायदे अनुभवायला मिळतील. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचत असते आणि तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघत असते. तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता कल्पना करा की तुमचे खांदे सतत जड वाटत आहे, जणू काही त्यावर कोणतंही वजन ठेवलं आहे. जर तुम्हाला अधूनमधून वेदना किंवा आग होत असेल, किंवा मग गुडघ्यांमध्ये सुई टोचल्यासारखं वाटत असेल, किंवा मग चालताना जळजळ होत असेल, अशा परिस्थितीमध्ये ही माहिती खूप उपयुक्त ठरू शकते. जर तुम्हाला तुमच्या हातपायांच्या सांध्यांमध्ये सतत वेदना किंवा ताठरपणा जाणवत असेल आणि तुमचे स्नायू सतत ताणलेले, घट्ट किंवा तणावग्रस्त वाटत असतील, तर विश्वास ठेवा, हा घरगुती उपाय तुमच्यासाठी वरदान ठरेल. विशेषतः जर पायऱ्या चढताना किंवा चालायला लागल्यावर वेदना किंवा अस्वस्थता वाटत असेल, तर तुम्ही हा घरगुती उपाय नक्कीच करून पाहावा. अनेक लोकांना याचे लक्षणीय फायदे दिसून आले आहेत. मंडळी, जेव्हा आपल्या शरीरामध्ये 2 हाडे एकत्र येतात तेव्हा एक सांधा तयार होतो. त्या सांध्यांमध्ये एक मऊ थर असतो जो उशीसारखं काम करतो. सामान्य भाषेमध्ये लोक त्याला उशीच म्हणतात, पण वैद्यकीय भाषेमध्ये त्याला कार्टिलेज म्हटलं जातं आणि हे कार्टिलेज हाडांना एकमेकांवर घासण्यापासून वाचवतं, ज्यामुळे हालचाल करणं सोपं होतं. तथापि जसजसं व्यक्तीचं वय वाढतं किंवा शरीर कमजोर होतं, तसतसं हे कार्टिलेज हळूहळू झिजायला लागतं. कधीकधी हा थर इतका झिजतो की तो जवळजवळ नाहीसा होतो. जेव्हा हा उशीसारखा संरक्षक थर नाहीसा होतो, तेव्हा 2 हाडे एकमेकांवर घासू लागतात, ज्यामुळे गुडघे, खांदे किंवा इतर कोणत्याही सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज आणि अस्वस्थता निर्माण होते. अनेक लोक सांगतात की त्यांच्या गुडघ्यांमध्ये मुंग्या आल्यासारखं वाटतं, त्यांचे खांदे पूर्णपणे ताठ होतात आणि त्यांची बोटे सहज वाकतही नाही. तुम्ही अनेक वृद्ध लोकांना पायऱ्या चढणं कठीण झाल्याची तक्रार करताना ऐकलं असेल. त्यांची बोटे व्यवस्थित मूठ वळवता येत नाही आणि उभं राहिल्यावर त्यांच्या पायांमध्ये तीव्र वेदना होतात. ही सर्व लक्षणे स्पष्टपणे दर्शवतात की त्यांच्या सांध्यांमधील कार्टिलेज एकतर खूप पातळ झाला आहे किंवा मग जवळजवळ नाहीसं झालं आहे. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो शरीरातील उपास्थीच्या पुनर्निर्मितीसाठी म्हणजेच कार्टिलेजच्या पुनर्निर्मितीसाठी उपयुक्त मानला जातो. तसेच जो जुन्या खराब झालेल्या सांध्यांची स्थिती सुधारतो आणि हाडे मजबूत आणि पुनर्जीवित करण्यास मदत करतो असंही मानलं जातं. मी आधी सांगितल्याप्रमाणे तो तयार करण्यासाठी फक्त 2 घटकांची आवश्यकता असते.
तथापि ते कसं मिसळावं, कसं तयार करावं आणि कसं वापरावं हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक ऐका, ती पूर्णपणे समजून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये तिचा अवलंब करून तिचे फायदे मिळवा. अपूर्ण माहितीच्या आधारावर कोणतंही पाऊल उचलू नका. संपूर्ण प्रक्रिया समजून घेणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी काचेची बाटली लागेल. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही बाटली कधीही प्लॅस्टिकची नसावी, तर केवळ काचेचीच असावी. तरच हा उपाय योग्य प्रकारे तयार होईल. जेव्हा आपण कोणतंही तेल वापरतो, विशेषतः देशी किंवा आयुर्वेदिक उपाय, जेव्हा आपण त्याचा वापर केलाच पाहिजे. जेव्हा डोळ्यांचे तेल प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवलं जातं, तेव्हा प्लॅस्टिकमधील रसायनामुळे तेलाचा दर्जा हळूहळू खालावतो आणि त्याची परिणामकारकता कमी होते. जर तुमच्या घरी मोहरीचं तेल असेल तर तुम्ही ते वापरू शकता. तथापि जर तुम्हाला हा उपाय अधिक जलद आणि खोलवर परिणामकारक व्हावा असं वाटत असेल तर मी मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल वापरण्याची शिफारस करते. कारण तिळाचं तेल पूर्णपणे नैसर्गिक आणि भेसळमुक्त मानलं जातं आणि हा शतकानुशतके सर्व प्रकारच्या वेदनांवरती हे एक प्रभावी उपाय म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आयुर्वेदातही तिळाच्या तेलाला सर्वात श्रेष्ठ आणि अत्यंत प्रभावी तेल मानलं गेलं आहे. प्राचीन धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की तेल हा शब्द मुळात तेल या शब्दापासून तयार झालेला आहे आणि इतर सर्व तेलेनंतर अस्तित्वात आले. प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदय मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जी व्यक्ती दररोज आपल्या संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करते, ती आयुष्यभर गुडघेदुखी, सांधेदुखी आणि शरीराच्या विविध भागांतील वेदनांपासून मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहू शकते. म्हणून मंडळी, मी तुम्हाला सल्ला देईल की या घरगुती उपायामध्ये मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल वापरावं, जेणेकरून त्याचा परिणाम अधिक जलद होईल आणि ते शरीरामध्ये खोलवर मुरेल. मंडळी, हा घरगुती उपाय पूर्णपणे तयार करण्यासाठी आपल्याला आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऊर्जा देणाऱ्या घटकाची आवश्यकता आहे. तो म्हणजे कापूर. कापूर हे जवळजवळ प्रत्येक घरात आढळणारं एक सामान्य नाव आहे आणि बहुतेक लोकांना त्याबद्दल नक्कीच ऐकलं सुद्धा असेल. याचा उपयोग सामान्यतः पूजा, आरती आणि धार्मिक समारंभामध्ये केला जातो. पण मंडळी, कापूरचा वापर केवळ पूजा आणि धार्मिक समारंभापुरता मर्यादित नाही. आजकाल बरेच लोक श्वासोच्छवासाच्या समस्या कमी करण्यासाठी, नाकातील कोंड दूर करण्यासाठी आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी कापूरचा वापर करतात. कापूरचा सर्वात प्रमुख गुणधर्म म्हणजे तो श्वास घेण्याची क्षमता झपाट्याने सुधारण्यास आणि फुफ्फुसांना बळकट करण्यास मदत करतो, ज्यामुळे ताजेपणा आणि ऊर्जा टिकून राहते असं मानलं जातं. तथापि या विशिष्ट घरगुती उपायामध्ये आपण कापूरचा वापर केवळ सांध्यांमधील वेदना, सूज आणि ताठरपणा कमी करण्यासाठी करणार आहोत, ज्यामुळे हाडांच्या समस्यांपासून खोलवर आराम मिळेल. आता तुम्हाला फक्त कापराचे 2 लहान तुकडे घ्यायचे आहेत आणि ते खलबत्त्यात किंवा इतर कोणत्याही मजबूत वस्तूने हलक्या हाताने बारीक पूड होईपर्यंत कुटायचे आहेत. कोणतेही मोठे किंवा जाडसर तुकडे मागे राहणार नाही याची काळजी घ्या, कारण पूड जितकी बारीक असेल तितकी ती तेलात चांगली मिसळेल. आता तयार केलेली पूड त्या स्वच्छ पूर्णपणे कोरड्या काचेच्या बाटलीत टाकू शकता, ज्यात आधी तुम्ही तेल ठेवलं आहे. झाकण घट्ट बंद करा आणि कापराची पूड व तेल पूर्णपणे मिसळण्यासाठी बाटली काही मिनिटे हलक्या हाताने हलवा. ही संपूर्ण प्रक्रिया हलक्या हाताने करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून दोन्ही घटक पूर्णपणे मिसळतील. आता तयार केलेलं तेल कमीत कमी 1 तास थेट तेजस्वी सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे. जर उन्हाळा असेल तर ही प्रक्रिया सोपी होईल, कारण सूर्याची किरणे अधिक तीव्र आणि प्रभावी असतात. तथापि जर हिवाळा असेल किंवा आकाश ढगाळ असेल तर सूर्य मंद असेल तर ही प्रक्रिया थोडी अधिक आव्हानात्मक असू शकते. म्हणूनच हवामानाचा विचार करणं महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये बाटलीवर थेट सूर्यप्रकाश पडत असताना ती उन्हात ठेवण्याचा प्रयत्न करा. सुमारे 1 तास उन्हामध्ये ठेवल्यानंतर तेल पूर्णपणे तयार होतं आणि अधिक प्रभावी बनतं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तेल केव्हा आणि कसं वापरावं हे समजून घेणं, जेणेकरून त्याचे फायदे जास्तीत जास्त मिळतील आणि जास्त काळ टिकतीलही. हे तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा दिवसा मानली जाते. संध्याकाळनंतर किंवा झोपण्यापूर्वी ते वापरू नका, कारण त्यावेळी शरीराचे तापमान कमी होतं आणि त्याचा प्रभाव तितका खोलवर पोहोचत नाही. आता जेव्हा तुम्ही हे तेल लावणार असाल
तेव्हा तुम्ही तळहातांवर पुरेसं तेल घ्या आणि हळुवारपणे एकमेकांवर चोळा. जेव्हा तुम्हाला तळहातामध्ये थोडीशी उष्णता जाणवेल तेव्हा ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना, सूज किंवा ताठरपणा जाणवत आहे त्या भागावरती हे तेल लावण्यास सुरुवात करा. तुम्ही हे तेल तुमच्या गुडघ्यांना, खांद्यांना, कमरेला, पाठीला किंवा शरीराला कोणत्याही सांध्यांना लावू शकता. तथापि जास्त दाब टाळून हळुवारपणे मालिश करण्याची खात्री करा. या हलक्या मालिशमुळे तेल खोलवर जाण्यास मदत होते. तेल हळूहळू शरीरात मुरते आणि आपला प्रभाव दाखवू लागते. हे तेल तयार करायला जितकं सोपं आहे तितकंच त्याचे परिणाम प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे असल्यास मानलं जातं. तेलाचा प्रभाव जास्त काळ टिकावा असं वाटत असल्यास दररोज किमान अर्धा तास बाटली सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक काळ टिकतो. अर्धा तास झाल्यावर बाटली पुन्हा घरात ठेवा. दररोज सूर्यकिरणांमधून ऊर्जा मिळत असल्यामुळे तेलावर एक प्रकारची सूर्योपचार पद्धती लागू होते आणि सूर्याचे औषधी गुणधर्म विकसित होऊ लागतात. त्यामुळे त्याची औषधी शक्ती वाढते आणि शरीरामध्ये त्याचे जलित परिणाम दिसू लागतात. म्हणूनच नियमितपणे सूर्यप्रकाशामध्ये राहणं आवश्यक मानलं जातं. आता जर तुम्हाला तुमच्या शरीरातील जुनाट आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदना कमी करायच्या असतील तर तुम्ही इतर काही लहान पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ झोपण्यापूर्वी दही, लस्सी किंवा कोणताही आंबट पदार्थ कधीही खाऊ नका, कारण यामुळे अनेकदा शरीरातील वेदना आणि ताठरपणा वाढतो. या व्यतिरिक्त राजमा, तूर, बटाटे, फुलकोबी आणि पांढरा भात यांसारखे पदार्थ माफक प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा, कारण हे सर्व शरीरातील वातदोषास हातभार लावतात. जेव्हा शरीरामध्ये वातवा वाढतो तेव्हा सांध्यांमधील नैसर्गिक ओलावा हळूहळू कमी होतो आणि कार्टिलेज कमकुवत होऊन झिजायला लागतं. यामुळे सांधेदुखी आणि ताठरपणा वाढतच जातो. म्हणूनच वात वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. असे काही सोपे घरगुती उपाय देखील आहेत जे तुम्हाला शरीरातील अतिरिक्त वात किंवा वायू बाहेर काढण्यास मदत करू शकतात. त्यापैकी एक सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे शरीराला आतून मजबूत करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी ते भिजवलेले दाणे खाऊन घ्या. चावून खा. शरीरातील अतिरिक्त गॅस, पोट फुगणं आणि जडपणा दूर करण्यासाठी आणि दीर्घकाळ सांध्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी ही पद्धत खूप प्रभावी मानली जाते. शरीर हलकं, आरामदायक आणि उत्साही वाटतं. आणखी एक सोपं पण अत्यंत प्रभावी योगासन म्हणजे पवन मुक्तासन. जर तुम्ही हे आसन दिवसातून एकदा किंवा मग 2दा हळुवारपणे केलं तर शरीरामध्ये साठलेली अतिरिक्त हवा हळूहळू बाहेर पडू लागते. पोट हलकं वाटतं आणि सांधेदुखी हळूहळू कमी होते. हे आसन शरीराला आतून आराम देण्यासाठी आणि संतुलित करण्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. तर मंडळी, या विशेष आणि प्रभावी घरगुती उपायांमध्ये मी फक्त 3 घटक वापरले आहे: तिळाचं तेल, कापूर, मेथीचे दाणे. जर तुम्ही हे 3 घटक सांगितल्याप्रमाणे वापरले आणि दररोज नियमितपणे त्यांचा सराव केला तर तुम्ही हट्टी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या अंगदुखीपासून लक्षणीयरित्या आराम मिळवू शकता. तुम्ही निरोगी, उत्साही, वेदनामुक्त जीवनाकडे वाटचाल करू शकता आणि तुमचं शरीर दीर्घकाळ सक्रिय सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.